विनम्रपणे सांगेल की भाऊसाहेब लटपटे जे म्हणाले की बुवा खोक्याच्या प्रकार शिरूरच्या जो भोसले आहे खोक्या याच्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांनी हरणाचं मटण खाल्लंय की नाही याची जर शहानिशा करायची असेल तर त्यांची बोटाची आणि केसाची DNA चाचणी केली पाहिजे, ही अतिशय रास्त आणि योग्य मागणी आहे. आणि त्याच्याविषयी गर्व ओकण्याची काही गरज नाही. ज्याला डर नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. जर सुरेश अण्णा त्यात सहभागी नाहीत, त्याच्यात त्यांचा हात नाही, तर त्यांनी सरळ चौकशीला सामोरं जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आणि भाऊसाहेब जे बोलले ते योग्य बोललाय. आणि ह्या संदर्भात जे काही आमच्या म्हणजे हा विषय जातीपुरता नाही तर हा राजकीय विषय असल्यामुळं काही वंजारी समाज बांधवांनी काल जो 2 दिवसापूर्वी सुरेश अण्णा धस यांच्याविषयी जे बोलले की यांची DNA चाचणी केली पाहिजे, ही मागणी अतिशय रास्त आहे. आणि आमची सर्वांची, फक्त समाज कोणी वंजारी समाज, माळी समाज, धनगर समाज किंवा मातंग किंवा धनगर वगैरे कोणी नाही, हे सर्व आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की भाऊसाहेबजी बोललाय ते योग्य आहे. तो बोलला मी तो एकटा नाही बोलला, आम्ही सर्वजण बोललो होतो असं तो अर्थ होतो. आणि म्हणून त्यांनी बोलल्यानंतर जे काही आमच्या समाज बांधवांनी काल पोलीस स्टेशन निवेदन दिले की अशी सुरेश अण्णाविषयी गरज ओकणाऱ्या कार्यकर्त्यावर कार्यवाही करण्यात यावी. जर हे जे काही तथाकथित समाजाचे नेते आहेत जे म्हणतात की भाऊसाहेब लटपटे म्हणजे समाज नाही किंवा आमका म्हणजे समाज नाही किंवा तमका म्हणजे समाज नाही, मी असं कोणाचं नाव घेणार नाही, परंतु हा एक माणूस नाही तर हे सगळं समाज बोलतोय. सगळे माणसं कधी रस्त्यावर येत नसतात, त्यांच्यातले काही प्रमुख माणसं रस्त्यावर असतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे, माझ्या शासनाकडे मागणी आहे की जे प्रकरण शिरूर तालुक्यामध्ये झालंय, जे खोक्या भोसलेंनी प्रकरण केलंय, 200 हरणं मारलेत, मोर मारलेत, बाकीचे लांडरू मारल्यात, बाकीचे प्राण्यांची हत्या केली, हिची चौकशी करून त्याच्यामध्ये सुरेश अण्णाचा हात आहे आमचं असं स्पष्ट मत आहे. फक्त भाऊसाहेबांचं नाही तर आमचं सर्वांचं असं स्पष्ट मत आहे. आणि या प्रकरणामध्ये सुरेश अण्णांची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे या मताचे आम्ही सर्वच जण आहोत. आणि काल जे काही तथाकथित वंजारी समाजातील कंपनींनी निवेदन दिलंय ते म्हणतात की बाबा सुरेश अण्णांनी कामं केली ते कुणीच केले नाही, तुम्ही डोळे झाकलेत. कृपया यांनी अगोदर यांचे डोळे उघडे ठेवावेत. यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत, तुमच्या मनामध्ये जे चाललंय हे जे पोटात आहे ते तुमचे ते ओठाव येत आहे. म्हणजे आजवे काकांच्या काळामध्ये आष्टी ते डोयठाण, ज्या डोयठाणपासून आष्टीपर्यंत जायला सिंगल रस्ता होता. आता अनेक वेळा मोटरसायकलवरले मुलं पडून जखमी झाले, काहींचे पाय मोडले, काहींचे हात मोडले. तो अत्यंत महत्त्वाचा 5.5 मीटरचा रस्ता आमदार बाळासाहेब आजबे काकाने नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून झाला. यांच्या डोळ्यात दिसत नाही का, या डोळ्यात काय राग गेली का ती बघा ना. आणि ह्योच हा रस्ता नाही तर धोंडे साहेब आमदार असताना नगर ते बीड जो रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 2चा रस्ता स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2चा रस्ता डांबरीकरण झाला होता. तो रस्ता सुरेश अण्णामध्ये आमदार असताना सुद्धा काही झाला नाही, त्याच्यावर एक टिपका डांबराचा पडला नाही. तोच रस्ता आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब आमदार असताना तो जवळपास 120 किलोमीटरचा रस्ता, 2 पदरी 100 किलोमीटर रस्ता धोंडे साहेबांनी केला नाही, तुम्हाला दिसत नाही का. आणि मग असं जर तुम्ही बोलत असाल तर हे कितपत योग्य आहे. आणि मग सुरेश अण्णा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना आणि सुडीची पाणी पुरवठ्याची 80 लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना सुरेश अण्णा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी काही त्यांच्या नेते त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद ताब्यात असताना सुडीची 80 लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना कुणी रद्द केली, सुरेश अण्णांनी केली. त्या साक्षर मी आहे. त्या संदर्भामध्ये पूर्ण सुरडी गाव, सरपंच आणि गाव तहसील कार्यालयामध्ये मी सुद्धा उपोषणाला बसलो होतो. हे यांना दिसत नाही का. माझं गाव हातोला आहे. हातोल्या गावामध्ये सुरेश अण्णा धस यांचा कार्यकर्ता, जवळचा मित्र असणारा तो मस्के पाहुणा डोंगरगिरीचा मस्के, याला 65 लाख रुपयाचं टेंडर दिलं पाणीपुरवठा योजनेचं गेल्या 5-6 वर्षापूर्वी. तिने एकही रुपयाचं म्हणजे काम केलं, ते आबूडूबड काम केलं, एकही थेंब पाणी टाकीत पडलं नाही. आजही गाव सांगेल 5,000 लोकसंख्येचं आमचं गाव आणि वाडी आहे. 5,000 लोक सांगतील की एक सुद्धा पाण्याचा थेंब टाकीत न पडता 65 लाख रुपये त्या मस्केने उचलून नेले. हे कुणी केलं, हे तर सुरेश अण्णांच्या कार्यकर्त्यांनी, सुरेश अण्णांनी सगळं आणि सुरेश अण्णांच्या कार्यकर्ते बगलवच्चेने केलं सगळं.
हे तुम्हाला दिसत नाही का? हे बोललं पाहिजे ना. आणि मग द्वेठाण ते मैंदा 18 किलोमीटरचा रस्ता, डांबरीकरणाचा रस्ता भीमरावजी धोंडे साहेब आमदार असताना झाला ना. तो रस्ता कोणी बंद पाडला होता? तुम्ही बंद पाडला होता. तो रस्ता मी 3 बाऱ्या, मी शिवाजी नाकाडेने आणि सुरडीच्या ग्रामस्थांनी, परिसरातल्या ग्रामस्थांनी 3 बार उपोषण केल्यानंतर तो रस्ता आम्ही करून घेतला. हे लोकांना दिसत नाही का? हे का बोलत नाहीत? हे बोलणारे जे टकराव आहेत, हे मी बोललं पाहिजे ना. हे बी बोललं पाहिजे ना. द्वेठाण ते पाटसर रस्ता टेंडर होऊन 3 वर्षे तसाच पडला होता. त्याचं ते काम झालं नव्हतं. त्या पाटसरच्या लोकांना 4 दिवस मी पाटसऱ्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलो. 4 दिवस गावाला घेऊन. तेव्हा तो रस्ता झाला धोंडे साहेबांच्या काळात. हे यांना दिसत नाही का? जो रस्ता हातोला ते खलाटवाडी पाटसरा गेली 25 वर्षे आम्ही मागत होतो की आम्हाला एवढा रस्ता द्या. अण्णा 10 वर्ष आमदार होते. नंतर मध्यंतरी काही आमदार झाले. आम्ही अण्णाला म्हणलो की अण्णा हा रस्ता हातोला ते हातोला स्टँड ते हातोला आणि हातोला हनुमान मंदिर ते खलाटवाडी पाटसरा हा रस्ता आम्हाला द्या. तिने ते हो म्हणले आणि दिला नाही. नंतर मी 2 वेळेस आमरण उपोषण गावात सर्व हातोला ग्रामस्थांना घेऊन 2 वेळेस 4 दिवस आमरण उपोषण आणि शेवटी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर त्यावेळेस ते तत्कालीनचे बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते आमदार धनंजयजी मुंडे साहेब आणि आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या सहकार्याने तो 5 किलोमीटरचा रस्ता हातोला स्टँड हातोला ते खराटवाडी हे झालं ना. हे केलं, हे दिसत नाही का तुम्हाला? हे झालं नाही सर, आता दिसतंय तुम्हाला. आता हे काय कुठं मातीत गाठून ठेवलं नाही ना. हे का दिसत नाही? आणि सुरेश अण्णाच्या काळामध्ये हातोला ते खराटवाडी हा 2